मंत्रालयात दारूच्या बाटल्या आढळल्यात. हो, दारूच्या रिकाम्या बाटल्या तिथे आढळल्याचं समोर आलेलं आहे. त्रिमूर्ती पुतळ्यामागे ह्या बाटल्या आढळल्यात. या दारूच्या बाटल्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मंत्रालयात पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्यात आणि या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसवण्यासाठी असलेल्या वरंड्यामध्ये रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचं न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं होतं. प्रश्न उपस्थित होतो की मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या दारूच्या बाटल्या आतमध्ये कशा काय नेल्या जातात. खरं तर पाहिलं तर मला वाटतं मंत्रालयामध्ये बऱ्याच ठिकाणची कामं चालू आहेत, त्यामुळे अनेक बाहेरचे कामगार तिथं त्यांची ये-जा असते आणि प्राथमिक दर्शनी तर मला असं दिसतंय की कदाचित त्या कामगारांकडूनच ह्या गोष्टी घडलेल्या असाव्यात. परंतु शेवटी तपासांती ते सिद्ध होईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. राज्यामध्ये कोविड परिस्थिती आहे, पूरग्रस्त परिस्थिती आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कशा काय पोचू शकतात? ह्या कोणी आणल्या, कशासाठी आणल्या? मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. संबंधितांवर कारवाई तर झालीच पाहिजे. ज्या मंत्रालयामध्ये प्रवेश करत असताना कर्मचाऱ्यांच्या बॅग्स तपासल्या जातात, त्या स्कॅनरमधनं बाहेर पडतात, अशा वेळी या दारूच्या बाटल्या आतमध्ये आल्या कशा? बरं, त्रिमूर्ती पुतळ्याच्या पाठीमागे या बाटल्या ज्या त्या फेकून देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा आम्ही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या दालनाच्या बाहेर असणाऱ्या वरंड्यात दारूच्या बाटल्या कशा, रिकाम्या बाटल्या कशा पडलेल्या आहेत ही बातमी दाखवली होती. तो प्रकार पुन्हा एकदा इथे घडल्याचं आपण बघतोय. याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय पाहूयात. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री गेली 1.5 वर्ष हे मंत्रालयात फिरकलेच नाहीयेत आणि त्यामुळे शासन प्रशासनावरती जो अंकुश असायला पाहिजे तो त्या ठिकाणी नाही. आंधळ दळते आणि कुत्र पीठ खातंय अशी आज आपल्याकडे परिस्थिती आहे आणि त्याची परिणिती आज आपण बघितली की कशा पद्धतीत मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच त्या ठिकाणी सापडला. सामान्य प्रशासन आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांनी याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला देणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच शासन प्रशासन करतंय काय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी त्या ठिकाणी द्यावं आणि महाराष्ट्रातली जनता राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या उत्तराची वाट पाहते. याचविषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, ह्या दारूच्या बाटल्या मंत्रालयाच्या या परिसरात आल्या कशा? या पाठीमागे कोण तळीराम आहेत? अगदी बरोबर आहे विशाल, की ह्या बाटल्या मंत्रालयामध्ये प्रवेशच कसा केला हा सगळ्यात प्रथम प्रश्न आहे. मग इथे कोण पियाला आणि त्याने कुठे ठेवलं हा नंतरचा प्रश्न आहे. जिथे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेश करणं कठीण झालेलं आहे, त्याचं काय सामान असेल ते जर आतमध्ये घेऊन जायचं असेल त्याचं कमीत कमी 2 ते 3 वेळा चेकिंग केलं जातं. अगदी स्कॅनरमधून देखील चेकिंग केलं जातं. अशी सगळे सुरक्षा यंत्रणा असताना हे सगळं सुरक्षा कवच भेदून दारूच्या बाटल्या कशा काय मंत्रालयात प्रवेश केला याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता मी जिथे मंत्रालयातल्या मुख्य लॉबीमध्ये उभा आहे इथेच त्रिमूर्ती आहे, जे महाराष्ट्राचं मुख्य मॅस्कॉट सिम्बॉल आहे आणि याच्या मागे एक खोली आहे. तिथे हे दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या रिकाम्या अवस्थेत सापडल्या. त्यामुळे सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जातो की मंत्रालयातली सुरक्षा नेमकी काय करते. जेव्हा दारूच्या बाटल्या सापडल्या त्यावेळेला साहजिकच जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरती याचं खापर फोडायला त्यांनी सुरुवात केलं. एक कुठलंही सबळ पुरावा नसताना चतुर्थ कर्मचाऱ्यांना विनाकारण एक लक्ष जे आहे ते केलं जातं अशी जे म्हणणं जे आहे ते चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आपल्या सोबत आहेत. ते नेमकं काय म्हणायचं आहे? चतुर्थ श्रेणींवरती एक आरोप केला जातोय किंवा त्यांच्यावरती लक्ष केलं जाते. तुमचं काय म्हणणं आहे? सर, जे घटना घडली ते चुकीची घडलेली आहे, क्योंकि भविष्यामध्ये कधी घडलीच नाही, पहिल्यांदा घडली. तर आमचं म्हणणं असं आहे की जे आमच्यावर आरोप करण्यात येत आहे, आरोप करण्यापेक्षा पहिलं आपण फुटेज तपासला तर तुमच्या समोर सगळं येईल किंवा त्याच्यात एखादा भाऊ आमचाही दिसेल त्याच्यावर कारवाई करा. महासंघ त्याच्या पाठीमागे उभं राहणार नाही. व इतकी कडक सुरक्षा असताना बाहेरून दारू आली कशी याचीही चौकशी करायला पाहिजे. आणि केल्यानंतर वर्ग 4ला जे नाव घेतोय की चतुर्थ कर्मचारी हे जबाबदार आहे, मी सांगेल तो जबाबदार नाही. जे फुटेजमध्ये दिसतील ते जबाबदार आहे. तोपर्यंत सगळी चौकशी करूनच त्यांच्यावर कारवाई करावी. बिना चौकशी करायची कारवाई करू नये ही माझी विनंती आहे.
आणि फुटेजमध्ये तुम्ही त्यांना दिसतील ते सत्य तुमच्या समोर आल्यानंतर कारवाई करावी ही माझी विनंती. जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. सरसकट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरती आरोप करणं हे निराधार आहे, चुकीचं आहे असं चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्षांचं म्हणणं आहे. 2 दिवसांपूर्वी जे काही उत्सव एक म्हणतो की सर्वसामान्य नागरिक गटारी उत्सव साजरा झाला, त्या गटारी उत्सवामधले ह्या दारूच्या बाटल्या असल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे. मात्र त्याचा कर्ता कार्यकर्ता कोण आहे? दारूची इथे बॉटल आणून ते पिणारा व्यक्ती जितका दोषी आहे, त्याच दारूच्या बॉटल मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी जे कोणी सुरक्षा रक्षक कारणीभूत असतील त्यांच्यावरती देखील तितकीच कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे. सामान्य प्रशासन हे राज्यमंत्री जे आहेत दत्ता भरणे यांनी नुकतंच काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावरती कारवाई देखील कठोर केली जाईल. विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. चतुर्थ श्रेणी कामगारांवरती ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचे आरोप लावले जातात, पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की तुम्ही CCTV फुटेज तपासा, त्यामध्ये जी लोक दिसतील तीच खरं तर या सगळ्या गोष्टींपाठीमागे आहेत. उगाच कोणतीही चौकशी आणि सबळ पुराव्याशिवाय आमच्यावरती हे आरोप लावू नका अशी मागणी जी त्यांनी केलेली आहे, अशी विनंती देखील ते करताना दिसत आहेत. पण हे गंभीर आहे की ज्या मंत्रालयामध्ये या कोविडच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य माणसाला आपली तक्रार घेऊन जाणं देखील कठीण झालं आहे, कारण अनेक नियम आहे. अशावेळी तो जातही असेल तर स्कॅनरमधनं त्याच्या प्रत्येक गोष्टीची तपासणी जी ती केली जाते. मग या दारूच्या बाटल्या आतमध्ये गेल्या कशा याचं उत्तर जे ते द्यावं लागणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ग्रामस्थांनी पाण्याची